नमस्कार, मी ज्ञानेश्वर आणि आजचा आपला विषय आहे चक्रवाढी व्याजाची शक्ती। आपली बचत अबाधित ठेवण्यासाठी आपण कोणत्या प्रक्रियेचा अवलंब केला आहे? काही लोक सोन्यासारखी मालमत्ता खरेदी करतात, तर काही लोक फक्त बचत खाते ठेवतात आणि काही लोक गुंतवणुकीचा मार्ग अवलंबतात। जर आपण गुंतवणुकीबद्दल बोललो तर आपल्याला अनेक उपलब्ध पर्यायांमध्ये मिळणारा एक परतावा चक्रवाढ व्याजाच्या आधारावर मोजला जातो आणि ही संकल्पना बँक किंवा कोणत्याही वित्तीय फर्मने दिलेल्या पैशांनाही लागू होते। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाला जगातील 8वे आश्चर्य म्हटले आहे। या उदाहरणावरून आपण हे समजून घेऊया। तुमचे 100 रुपये मूळ रक्कम म्हणून अशा योजनेत गुंतवा जेथे व्याजदर वार्षिक 10% असेल। चक्रवाढ व्याजानुसार पहिल्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला 100 रुपयांच्या मूळ रकमेवर 10% व्याज म्हणून 10 रुपये मिळतील। पण पुढच्या वर्षी तुमची मूळ रक्कम 100 रुपये अधिक 10 रुपये असेल, म्हणजेच पुढच्या वर्षी तुमचे व्याज देखील मूळ रकमेमध्ये जोडले जाईल आणि त्या वर्षी 100 रुपयांऐवजी 10% व्याज म्हणजे 110 रुपयावर म्हणजेच 11 रुपये मोजले जाईल। हे चक्र चालू राहते जसे की वर्षाच्या शेवटी व्याज मोजले जाते। ही आहे चक्रवाढीची जादू। आता साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील मुख्य फरकाबद्दल बोलूया। मूलभूत फरक हा आहे की साधे व्याज मोजताना मुदत बदलत नाही। याचा अर्थ कितीही वर्षे उलटले तरी तुमचे व्याज तुम्ही मूळ जमा केलेल्या रकमेवरच मोजले जाईल। आपल्याला हे वर दिलेल्या उदाहरणावरून देखील समजलेही असेल। मूळ रक्कम 100 रुपये होती आणि व्याज दर वार्षिक 10% होता। आपण पाहिले की चक्रवाढ व्याजामुळे आपले व्याज पहिल्या वर्षी 10 रुपये होते आणि पुढच्या वर्षी 11 रुपये होते। पण साध्या व्याजाच्या आधारे मोजले तर पहिल्या वर्षी आपल्याला मूळ रकमेच्या 10% म्हणजेच 10 रुपये व्याज मिळेल आणि पुढच्या वर्षी त्याच 100 रुपयावर व्याज मोजल्यानंतर 10 रुपयेच मिळतील। या रिटर्नमध्ये आपल्याला कोणताही बदल दिसणार नाही, म्हणजेच साध्या व्याजावर आपल्याला पुढील वर्षी चक्रवाढ व्याजाच्या तुलनेत 1 रुपया कमी परतावा मिळेल। ही चक्रवाढीची शक्ती आहे। 100 रुपये आणि अल्प मुदतीच्या आधारावर हा फरक आपण पहिल्यासारखा फरक मोठा नाही, परंतु हाच फरक जर लाखो आणि कोटींच्या मोठ्या मुद्दल रकमेवर आणि जास्त कालावधीच्या आधारे पाहिला तर फरक लक्षात येईल। यामुळेच बँका आणि वित्तीय संस्थांसारख्या सर्व क्षेत्रे चक्रवाढ व्याजाचा वापर करतात। तर मंडळी, इथून पुढे कायम कर्ज घेताना आणि गुंतवणूक करताना व्याज मात्र व्यवस्थित बघून, समजून आणि हिशोब करूनच निर्णय घ्या। धन्यवाद।